अर्धा महाराष्ट्र संकटात आहे। आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपलं सर्वांचं महालक्ष्मी अंबाबाई हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि मला वाटतं गेल्या 4-5 दिवसात लाखो लोक भाविक दर्शनासाठी इथं आलेले आहेत। आज मी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि मी प्रार्थना केलेली आहे की महाराष्ट्रावर हे जे महापुराचं अवकाळी पावसाचं जे संकट आलेलं आहे आणि जणू काय ज्या काळात ज्या प्रदेशामध्ये दुष्काळच होता त्या ठिकाणी पहिल्यांदा इतका मोठा महापूर आला आणि त्यांच्या शेतीचं, त्यांच्या घरांचं, त्यांच्या दुकानांचं फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून देण्याची शक्ती परमेश्वरानं सरकारच्या अंगामध्ये द्यावी आणि त्यांना राहिलेल्या या सर्व काळामध्ये पाऊस थांबावा। आई तुळजाभवानीचा जो कोप आहे तो तुळजाभवानीनं कोप शांत करावा अशी प्रार्थना मी आई अंबाजवळ केली। सर, धाराशिवमध्ये सुद्धा आता पूर परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी धावण्यापेक्षा जिल्हाधिकारी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्या कार्यक्रमासंदर्भात नाचताना दिसले तसे व्हिडिओ व्हायरल झाले। अशा अधिकाऱ्यांसंदर्भात काय करणार? हे असं चुकीचं आहे, मी काय बघितलेलं नाही, परंतु मला वाटते मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे अतिशय संवेदनशील आहेत। मला वाटते तात्काळ अशी जर गोष्ट केली असेल, एका बाजूला आम्ही सगळे कार्यक्रम रहित करतोय, एका बाजूला संपूर्ण राज्य आणि देश त्यांना मदत करण्याच्या जर ह्याच्यात असेल आणि तिथे जिल्हाधिकारी असं करत असतील तर हे त्यांचं अयोग्य कृत्य आहे। त्याची दखल मुख्यमंत्री महोदय घेतील। उद्भवलेल्या या परिस्थितीवर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून तर होतच होती, मात्र सत्ताधारी आमदार देखील मागणी करतायत की ओला दुष्काळ जाहीर करा। हे बघा, कालच देशाचे गृहमंत्री आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचा विषय आहे ते आपले देशाचे नेते आदरणीय अमित शहा सरकार आलेले होते, त्यांना मुख्यमंत्री महोदय भेटलेले आहेत। त्याशिवाय मला वाटतंय आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत। मला खात्री आहे महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीपणानं सरकार करेल। कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते, आपल्याला काय वाटते? आता हे बघा की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, कधी करायची हे ठरलेलं नव्हतं। मला वाटतंय मुख्यमंत्री महोदय आणि सगळं मंत्रिमंडळ योग्य तो निर्णय घेतील आणि आता 5 जिल्हे मराठवाड्यातले आणि 1 सोलापूर आणि थोडा भाग प्रभावित झालेला आहे। तेथील शेतकऱ्यांना, तिथल्या नागरिकांना तात्काळ मदत देणं, त्यांना या संकटातून वाचवणं आणि त्यांना धीर देणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ती आपण सगळे मिळून करूया। अजितदादा 2 दिवस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांची चिडचिड देखील झालेली पाहायला मिळाली। त्यावेळी एक वाक्य ते असं बोलले की आम्ही काही गोट्या खेळायला आलोय का, असं एक त्यांनी वाक्य बोललं। त्यावर आज नाराजी व्यक्त केली जाते, कारण आज संजय राऊतांनी यावर बोलताना अजितदादा काय होतंय की विरोधी पक्षाचे काही लोक त्यामध्ये घुसून विनाकारण दिवस नेता। वास्तविक तुम्ही बघितलं असाल की महापूर आल्यावर त्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण मंत्रिमंडळ आमचं बांधावर होतं, शेतकऱ्यांचे दुःख हलकं करण्यामध्ये होतं। आता बघितलं असेल तुम्ही की एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेली मदत विनाकारण आम्हाला नको म्हणून नाकारायची, आपण तर द्यायचंच नाही, परंतु काहीतरी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करायचा। आणि आता अजितदादा पवार आपलं बोलत असताना काहीतरी मागणं बोलायचं आणि त्याचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, तो रोखठोक असतो, त्याच्या मनामध्ये काही असत नाही, फार निर्मळ मनाचा ती व्यक्ती आहे आणि ज्या भावना त्या व्यक्त करत होते मध्येच काहीतरी बोलून त्यांना डिवचायचं। आता गोटे खेळणे म्हणजे कशासाठी ते आले होते, त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी। किती वाजल्यापासून आले होते? सकाळी 7 पासून 2 दिवस सातत्याने बांधावर फिरत असताना जर अशा प्रकारचं कोण जर टोचत असेल तर किती माणसाला थोडासा राग येतो, माणसाला राग येणं स्वाभाविक आहे। मला वाटतंय त्यातून काही वेगळा अर्थ न घेता शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल हा त्यांचा
अर्थ आपण काढला नाही, पण यावर आज बोलताना संजय राऊत असं म्हणाला की त्या खेळाच्या लायकीच्या आहेत, कातडी वाचवण्यासाठी सत्तेत गेलेला आहे. आता अशा त्यांच्याबद्दल शब्दात- त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. मला वाटतं काल ते गेलेले होते, त्यांनी थोडी तरी मदत जरी दिली असती, निदान त्यांच्या खासदारकीचा 1 महिन्याचा पगार जरी दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले. साहेब, अमरावती जिल्ह्यासाठी 108 कोटी रुपयाची मदत ऑलरेडी सरकारने केलेली आहे. मात्र शासकीय दिरंगाईमुळे सर्व डाऊनमुळे ती मदत पोहोचत नाही. काय करता येईल यावर? नाही, मी कृषी मंत्र्यांशी बोलेन आणि लवकरात लवकर मदत मिळण्याचा प्रयत्न आपण करू. राज्य सरकारने मे महिन्यापासून ओला दुष्काळ जाहीर करणं अपेक्षित होतं, मात्र राज्य सरकार संपूर्ण चालू करते. आता सुप्रियाताई असतील, संजय राऊत असतील, वडेट्टीवार साहेब असतील, ते विरोधी पक्षात आहेत. त्यांचं एक कामच आहे मागणी करणं आणि सरकारला पेचात पकडणे, त्यांचं काम आहे. लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याला फुलवणं हे त्यांचं काम आहे. लोकांना शांत करणं आणि त्याला मदत देणं, भरभरून देणं हे आमचं काम आहे. आपण इकडे म्हणता कर्जमाफी होणार, मात्र आपल्याच बँकेमार्फत सोसायटीमार्फत आता शेतकऱ्यांना नोटीस पाठवून देत आहे कर्ज. आम्ही कसलीही नोटीस पाठवत नाही. सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना नोटीस आम्ही 92% आमची वसुली आहे. जे 8% वसुली अनेक वर्षापासून थकली असेल ती सोसायटी लेवलला करत असतील, परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये ते बँकेमध्ये आपण जबरदस्तीनं वसुली करत नाही. आमच्या सेवा बँकेत तर आमचा 100% वसूल आहे. त्यामुळे आमच्या आम्ही नोटीस पाठवायचा प्रश्न येत नाही. एखाद्या सोसायटी काढला असेल तर त्याची दखल आपण घेऊ. साहेब, सांगलीत ज्या पद्धतीने मोर्चाचे पदाधिकारी वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला, या मोर्चात देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यात आलं. त्याला उत्तर देण्यासाठी एकतर्फीला भाजपकडून त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे. त्याला आपण कसं राहणार? नाही, वास्तविक मुख्यमंत्री महोदयांचा त्याच्याची काही सुतराम हे नाही. आता गोपीचंद पडळकर ज्या ज्या वेळा बोलले त्या वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या या बोलण्याचा निषेध केलेला आहे आणि असं बोलणं टाळावं असे अनेकदा त्यांनी सल्ले दिलेले आहेत. मला वाटते मुख्यमंत्री महोदयांचा या गोपीचंद पडळकरच्या वक्तव्याशी संबंध जोडणं हे अतिशय चुकीचं आहे. नाही, मुख्यमंत्र्यांचा संबंध जोडणं चुकीचं जरी असलं तरी काल त्या ठिकाणी चंद्रकांत दादा होते. चंद्रकांत दादांनी 1 तारखेला आम्ही या ठिकाणी इशारा सभा घेणार असं म्हटलेलं आहे जयंत पाटलांच्या विरोधात. म्हणजे कुठेतरी फूस लावण्याचा प्रयत्न किंवा त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न हा दिसतोय का? हे बघा, मोर्चा होता पडळकरांच्या विरोधी आणि मुख्यमंत्री महोदय जर टार्गेट करून जर काही बोलला असेल तर साहजिक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रागावणार, चिडणार, त्यांचाही राग उफाळून येणार की ज्या गोष्टीची सुतराम यांचा संबंध नसताना अशा प्रकारे त्यांना तिथं आणणं हे योग्य नाही. स्थानिक प्रश्न एक, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये मी असं म्हटलं की भाजप असेल, शिवसेना असेल, हे 80 जागा मागायला लागले. आम्ही या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या. काय नेमकी भावना आहे? पडली तर सोबळ देखील जाऊ असं तुम्ही म्हणला. नाही, मी असं म्हटलं नाही. मी असं म्हणालो की आम्ही लंडन वारीमध्ये असताना राज्यसभेचे आपले इथले विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षाचे आणि विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांनी दोघांनी आपल्या जागा वाटून घेतलेल्या आहेत. एक 80 मागतोय, एक 81 मागतोय आणि ते विसरून गेले की 25 वर्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आहे. कासवाच्या गतीने कशी सत्ता घ्यायची हे राष्ट्रवादी पक्षाला चांगलं कळतंय. मी असं म्हणालो की बाबा, पालकमंत्री आणि 2 संपर्क मंत्री यांची जी समन्वय समिती आहे यामध्ये आपण चर्चा करून जागेचा निकाल लावला पाहिजे. आणि याबद्दलचं आता ही निवडणूक एवढी सोपी नाही. कुणीही किती जरी म्हटलं तर 4 उमेदवारांचा एक प्रभाग असल्यामुळं आपल्याला व्यवस्थित ताकदीनं लढावं लागेल. नगरपालिका जिल्हा परिषद मी काय भाकीत करणार नाही. तिथं कदाचित बंडखोऱ्या होतील, तिथं कदाचित युती होणारी नाही. परंतु आमचं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी करायची, ज्या ठिकाणी होणार नाही तिथं कुणी आपल्या मित्रपक्षावर टीका करायची नाही आणि झेंडा मात्र युतीचा फडकवायचा हे आमचं ठरलेलं आहे. आणि मला वाटतं राष्ट्रवादीच्या सर्वात जास्त जागा जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणार आहेत. अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते करत आहेत. त्यांनी 80 मागितलं, तुम्ही किती मागितलं? तर हे बघा, पहिल्यांदा आमच्या 26 होत्या, गेल्या वेळेस 14 काय 15 होत्या. आता त्या पद्धतीने तर पहिल्यांदा ते सोडण्यात पाहिजे.
त्यांच्या ज्या असतील त्या त्यांच्या ज्या असतील त्या आणि त्यानंतर चर्चा झाली पाहिजे असं माझं मत आहे. आता वाटून कुठल्या येतील काँग्रेस पक्षाचे आहेत त्याच वाटून येतील. तिथं जर प्रबळ उमेदवार त्यांचा असेल तर त्यांना सोडावं लागेल, आमचा असेल तर आम्हाला त्यांना सोडावं लागेल. अशा प्रकारे युती होऊ शकते. परंतु कुणी आजपर्यंत या सत्तेत दोन्ही पक्ष नव्हते. या 10-15 वर्षामध्ये सत्तेत आम्हीच होतो. लक्षात ठेवावं नाही. ते आता आमचं नावच घेतलंय पटकन करायचं का? पण त्याला जाणून करून द्यायला पाहिजे का नको. आणि प्रेमाला सल्ला दिला. मी काय असं काय हे केलेलं नाही. उद्या सकाळी आपण जवळजवळ 10,000 किट उद्या आम्ही राष्ट्रवादी पक्षामार्फत सकाळी 9-10च्या दरम्यान मार्केट यार्डमधून गाड्या पाठवणार आहोत. आपण कृपया काल उपस्थित नव्हता, उद्या उपस्थित राहायची विनंती करतो.